आणि बातम्या पाहूयात मुसळधार पावसाच्या। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 11 इंचांनी उतरली। नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर। मागील 5 दिवसापासून कृष्णेची पाणी पातळी स्थिर। अमरावतीच्या मोर्शीमधील अप्पर वर्धा धरण 79% भरलं। धरणाचे 3 दरवाजे उघडले। वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 156 मिलीमीटर पावसाची नोंद। गेल्या 2 दिवसांमध्ये लोणावळ्यामध्ये पावसाची हजेरी। पुण्याच्या लोणावळा आणि मावळ तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस। मावळच्या दिवड गावामध्ये भूस्खलन होण्याची भीती। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 343.5 मिलीमीटर पावसाची हजेरी। पुणे आणि नाशिक जिल्ह्यामधून अहमदनगरमध्ये येणाऱ्या नद्यांच्या तसंच धरणाच्या पाण्यामध्ये वाढ। धुळे शहरामधून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर। साक्री तालुक्यामध्ये अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीच्या परतवाड्यामधील मुक्तागिरीचं सौंदर्य फुललं। पर्यटकांची धबधब्यावर गर्दी तर जैन बांधवांची सुद्धा मुक्तागिरी धार्मिक स्थळावर दर्शनासाठी मांदी आली। नाशिकच्या कळवण तालुक्यामधील धनोली धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांच्या भात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 15.31%वर। सध्या धरणामध्ये 45,247 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू।